नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. 2025 संपत चाललेला आहे. यामध्ये तुम्हाला पुढच्या ज्या 2026 मध्ये काय अपॉर्च्युनिटी असते त्याबद्दल थोडंफार आपण इथे बोलणार आहे. आणि प्लस 2022 पासून म्हणजे 2022, 23, 24 आणि आता हे 25 3-4 वर्षामध्ये MSCBच्या महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या बऱ्यापैकी वॅकन्सी येऊन गेलेल्या आहेत आणि आलेल्या आहेत असं म्हणू शकतो. आणि बाकीसुद्धा रेल्वेज असेल, MIDC असेल, DRDO असेल, बऱ्याचशा ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या होत्या किंवा आलेल्या आहेत. काही ठिकाणी सध्यासुद्धा आहेत. बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि आज जॉईनसुद्धा झालेले आहे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटमध्ये जॉईन होणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला बराचसा संयम ठेवावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो, त्यानंतर हे यश तुम्हाला मिळतं. जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी चांगले परिश्रम केलेले आहेत. सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळत नाही, ठीक आहे. त्यामध्ये पुढचं जे वर्ष आहे 2026 यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज, बऱ्याचशे संधी मिळणार आहे. परंतु त्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं झोकून देता किंवा त्या संधीसाठी त्या संधीचं सोनं कसं करता आणि स्वतः परिश्रम कसे करता हे सगळं तुमच्यावर डिपेंड असते मित्रांनो. पर्सनली तुमच्यावर डिपेंड असते, इंडिव्हिज्युअली तुमच्यावर डिपेंड असते. कारण बरेचसे सराउंडिंग बऱ्याच वेळा काय होते, आता मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलणार आहे, थोडंफार माझ्याबद्दल पण सांगणार आहे. तर मित्रांनो, जे काही ऑपॉर्च्युनिटीज पुढे येणार आहेत त्या तुमचं कुठलंही क्वालिफिकेशन असो, तुमचं 10वी असेल, 12वी असेल, एनी ग्रॅज्युएशन असेल, IT असेल, डिप्लोमा असेल, BE असेल किंवा काही BSc असेल किंवा काही M.Pharm असेल, D.Pharm असेल, तर त्या रिलेटेड वॅकन्सी येतच राहतात. तुमचं काम एवढंच आहे, जर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी डेस्परेटली असाल तर. जर तुमच्या मनात विचार सुरू असतील की मी प्रायव्हेट करू की गव्हर्नमेंट करू की बिझनेस करू की काय करू, असं असेल तर तुम्हाला कठीण जाईल. पण जर तुम्ही जे डेडिकेटेडली फक्त गव्हर्नमेंटसाठी अभ्यास करत आहे, गव्हर्नमेंटचं प्रिपरेशनसाठी तयारी करत आहे, त्यांच्यासाठी सांगतो की त्यांच्यासाठी पेशन्स ठेवणे, संयम ठेवणे फार गरजेचे असते. तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवर जो जॉब मिळेल, जो गव्हर्नमेंट जॉब मिळेल किंवा जे काही मिळेल सुरुवातीला तो आधी धरून घ्यायचा आणि मग तुमचं पुढचे जे सिनियर पोस्ट आहे किंवा तुमचं MPSC रिलेटेड मोठ्या पोस्ट असतात, याने ग्रॅज्युएशन पोस्टवर किंवा तुमचे डिप्लोमा बेसवर तुम्ही लागले असाल तर BE बेसवर पोस्ट असतात, त्या सगळ्या देत राहायच्या, ठीक. कसं आहे की पुढे वॅकन्सीज भरपूर येणार आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या वॅकन्सी सुरूच राहणार आहे. कारण की ह्या ज्या वॅकन्सी फिल झालेल्या आहेत त्या मागच्या 1-2 वर्ष आधीच्या जाहिराती आहे. आता 26, 27, 28 3 वर्ष भरपूर वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळणार आहे. परंतु त्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअली परिश्रम घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. बऱ्याच वेळा काय असतं की जो विद्यार्थी असतो तो खूप मोटिवेटेड असतो, त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळायचा असतो, त्याची खूप तयारी असते, परंतु फॅमिली सपोर्ट मिळत नाही किंवा फायनान्शियल सपोर्ट मिळत नाही, पैशाचा सपोर्ट मिळत नाही, क्लासेस लावता येत नाही किंवा तिथे तो मागे पडतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की पालक म्हणतात किंवा पॅरेंट्स म्हणतात की बा तू कर, पण तू त्या विद्यार्थ्याची इच्छा नसते, तो आळशी असतो, असं बऱ्याच वेळा होतं. आणि जास्त करून बऱ्याच वेळा काय होतं की निगेटिव्हिटी खूप असते की गव्हर्नमेंट जॉब सहजासहजी मिळत नाही, पैसे भरल्याशिवाय जॉब मिळत नाही किंवा ओळख पाहिजे, वशिला पाहिजे, लग्गा पाहिजे, आमदार खासदार अशी ओळख पाहिजे. तर आपल्याला प्रामाणिकपणे पोस्ट मिळवायची असते आपल्याकडे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी परिश्रमाने जिथे त्यांना पोस्ट मिळवायची आहे त्यांच्यासाठी बोलतो आहे की आता यापुढे लक्षात ठेवा की तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्हाला पुढे जॉब मिळेलच, परंतु तुमचे परिश्रम कुठेच कमी पडायला नको, ठीक आहे. कारण की मी नेहमी तुम्हाला सांगत होतो, मी नेहमी बोलत असतो माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्ही तयार राहा, तयारीमध्ये राहा. कारण जो विद्यार्थी तयारीमध्ये आहे त्याला पुढे ना कुठे ना कुठे तयारी वॅकन्सी निघतच राहते, कुठेतरी निघत राहते. असं नाही की एकदम निघालीच नाही 4-5 वर्ष झाले, नाही. पण तुम्ही म्हणाल मला पर्टिक्युलर एखाद्या पोस्टसाठी, फॉर एक्झाम्पल मला AE म्हणून जर महाट्रान्सकोमध्येच लागायचं असेल तर मग तुम्हाला वाट पाहावं लागते. परंतु त्याआधी जर एखादा जॉब मिळाला, तुम्ही जर BE झालेलं आहे, BE इलेक्ट्रिकल झालेलं आहे, त्याआधी एखादा जॉब किंवा एखादी वॅकन्सी आली आणि तिथे तुम्हाला जर काही चान्स मिळाला तर ते जॉब जॉईन करायचा आणि मग तुम्ही वाटलं तर ट्रान्सकोचं 2 वर्षांनी 1 वर्षांनी आली तर त्याचा एक्झाम द्यायचा आणि त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं, ठीक आहे. तर एक पद्धत असते मित्रांनो. असं नाही की बा डोक्यामध्ये असं बघून ठेवलेलं आहे की आता मला कलेक्टरच व्हायचं आहे UPSC थ्रू, तर मी फक्त कलेक्टर होईल आणि त्याच्याशिवाय दुसरंच कुठलंच काही मी करणार नाही. हे सुद्धा चांगलं आहे, पण त्यासाठी सुद्धा अतिशय जास्त पेशन्स पाहिजे, खूप जास्त तुम्हाला संयम ठेवावा लागतो. त्यापेक्षा काय करायचं की हो मला कलेक्टर व्हायचं आहे, परंतु आधी मला एखादा छोटासा जॉब मी पकडून घेतला, गव्हर्नमेंटचा जॉब पकडायचा आणि छोट्याशा म्हणजे साधारण 12वीच्या किंवा ग्रॅज्युएशन बेसवरचा एखादा क्लेरिकल पोस्ट पकडून घ्यायची आणि त्यानंतर
सोबत अभ्यास सुरू ठेवायचा आणि थोडंसं त्याला ड्युरेशन जास्त लागतं. फुल टाईम अभ्यास केला तर जे 3 वर्षात होते ते तुम्हाला 5 वर्ष 4 वर्ष लागू शकतात. त्यानुसार तुम्हाला तसा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. तर मित्रांनो 2026 म्हणजे आता जे येणारे वर्ष आहे ते तुमच्यासाठी म्हणजे भाग्याचं लाभेल. तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या संधी मिळाव्या किंवा मिळतील अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण पुढलं जे वर्ष आहे ते अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. बरेचसे विद्यार्थी ते आता जॉईन होऊ शकले नाही. ते ITIचे असो, डिप्लोमाचे असो किंवा BEचे असो किंवा एनी ग्रॅज्युएट असो, त्यांना पुढे संधी मिळणार आहे. फक्त संधीचं सोनं करायचं की नाही करायचं किंवा टाईमपास करून सोडून द्यायची संधी, ते तुमच्या सर्वस्वी तुमच्या हातामध्ये डिपेंड आहे. त्याच्यामुळे सिरियस नसाल तर आत्ता हा व्हिडिओ संपल्याबरोबर जर तुम्ही ऐकत असाल तर हा व्हिडिओ संपल्याबरोबर सिरियस व्हा. तो स्वतःच्या लाईफचं प्लॅनिंग स्वतः करा. दोष कोणाला देऊ नका की मला क्लास लावता येत नाही, माझ्याकडे पैसे नाही किंवा आईवडिलांकडे पैसे नाही किंवा घरी वातावरण तसं नाही, मला अभ्यासाला जागा नाही किंवा हे नाही ते नाही हे नाही. या गोष्टी पुढे कोणीच ऐकणार नाही आहे. 5 वर्षानंतर जेव्हा तुमचे मित्रमैत्रिणी जॉबवर जॉईन होतील, पगार घेतील मोठे मोठे लाखांनी, तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्या अशा अडचणी होत्या त्यामुळे मी पुढे गेलो नाही. कारण की आपण नेहमी असंच करत राहतो. आपल्याकडनं काही होत नाही. मग 4-5 वर्षानंतर आपण दोष देत राहतो. दोष कोणाला द्यायचा नाही. सगळी जबाबदारी स्वतः घ्यायची. कारण कसं आहे मित्रांनो, आयुष्य म्हणजे स्ट्रगल आहे. संयम ठेवावा लागतो तुम्हाला. माझा जो पहिला जॉब आहे डिप्लोमानंतरचा, माझा आधी डिप्लोमा झालं. त्या डिप्लोमानंतरचा पहिला जॉब मी 2002मध्ये पुण्यामध्ये केला. पुण्यामध्ये मी प्रायव्हेट सेल्स अँड सर्व्हिसमध्ये काम केलेलं आहे. 1800 रुपये महिन्यामध्ये मी काम केलेलं आहे सुरुवातीला. ठीक आहे. आणि त्यानंतर 2-3 जॉब मला मिळाले. पुण्यामध्ये चाकण साईडला, भोसरी साईडला मी भरपूर जॉब केले. म्हणजे हार्डली माझा पगार 3-4 हजार रुपये सुरुवातीला राहायचा. त्याच्यानंतर मला चांगले पगार मिळायला गेले आणि नंतर मी 2005मध्ये पूर्णपणे गव्हर्नमेंटचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यानंतर 6मध्ये परत मी पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये मी परत तिथे 4 वर्ष प्रायव्हेट जॉब केला आणि 2009मध्ये MSCBच्या ज्या महावितरणच्या जागा निघतात त्यामध्ये मला फायनली गव्हर्नमेंट जॉब मिळाला. इतकं सोपं नाही आहे. खूप स्ट्रगल करावा लागतो. आणि त्यावेळेस मी रात्री सेकंड शिफ्ट करायचो. म्हणजे 12:30 ते रात्री 1:30ची शिफ्ट मी करायचो आणि सकाळी मग 7 ते 11 अभ्यास करायचो. म्हणजे सकाळी 7 ते दुपारी म्हणजे 11पर्यंत अभ्यास करायचो. 12-12:30ला परत शिफ्टवर जायचो. असं मी 4 महिने अभ्यास केला. कारण माझा आधीचा अभ्यास असल्यामुळे मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला थोडंसं. त्यावेळेस इझी केलं म्हटल्यापेक्षा की माझा अभ्यास आधीचा असल्यामुळे मला सोपं गेलं. जर तुमचा अभ्यास 0 असेल तर तुम्हाला आता सुरुवात करावी लागेल आणि सोबत अभ्यास सुरू ठेवायचा आणि जर गरज असेल, आपली कंडिशन जर वाईट असेल तर जॉब करणे आवश्यक आहे. तर जॉब पण करायचा आणि अभ्यास पण करायचा, दोन्ही सोबत करायचं. ह्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं डिसिजन स्वतः घ्यावं लागेल. कारण की कसं आहे, प्रत्येकाची सिच्युएशन ही वेगवेगळी असते. परंतु निराश व्हायचं नाही, हे लक्षात ठेवा. निराश व्हायचं नाही. आणि आयुष्यामध्ये वेळेला खूप जास्त महत्त्व आहे. इव्हन पैशापेक्षा जास्त वेळेला महत्त्व द्या. कारण की तुम्ही सध्या कमी एजमध्ये आहे. तुमचं 18 असेल, 19 असेल, 22 असेल, 25 असेल, 27 असेल, 30पर्यंत असेल. मी म्हणेन 30पर्यंत काही खूप एज झालं नाही आहे. तेव्हासुद्धा गव्हर्नमेंट जॉब मिळालेले लोक भरपूर आहे. ठीक आहे. 30-32मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट जॉब मिळालेले लोक आहे. त्याच्यामुळे असं समजायचं नाही की आपलं खूप वय झालं आता मला कुठला जॉब मिळेल असं काही समजायचं नाही. ठीक आहे. सुरुवात करा आजपासून. इथून या वेळेपासून सुरुवात करा. आपलं प्लॅनिंग करा. आपलं क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार कुठले गव्हर्नमेंट जॉब असतात सर्च करा. यूट्यूबवर सर्च करा, गुगलवर सर्च करा. वाटलं तर तुम्ही माहिती घ्या मित्रांकडून किंवा रिलेटिव्ह जे गव्हर्नमेंटमध्ये आहे त्यांच्याकडून आणि अभ्यासाला लागा. प्रॉपर अभ्यासाला लागा. त्या रिलेटेड जे काही क्लासेस आहे, अकॅडमीज आहे किंवा जे काही कोचिंग मिळतं ते प्रॉपर सिलेक्ट करा. असा कुठेही काही कोर्सेस लावून घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॉपर सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपलं प्लॅनिंग स्वतः करा आणि जे काय आहे थोडंसं ड्युरेशन द्या. आता अभ्यास सुरू करत असाल तर 2 ते 3 वर्ष कमीत कमी तुम्हाला द्यावं लागेल. कधी यश आपल्याला 1 वर्षातच मिळते, कधी 4-4 वर्ष वाट पाहावं लागते. असं सुद्धा राहते. परंतु परिश्रम करत राहा. अभ्यासाची तयारी करत राहा. कारण की कसं आहे, माझे विद्यार्थी असे आहेत किंवा माझे म्हटल्यापेक्षा बरेचसे विद्यार्थी असे आहे, आम्ही बघितलेले आहे की एकाच विद्यार्थ्याचं 4-4, 5-5 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. इव्हन ITIचे विद्यार्थीसुद्धा 2-2 ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे, 3-3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. का झालेलं आहे? कारण की त्यांचा अभ्यास एकदम सॉलिड आहे. अभ्यास सॉलिड असल्यामुळे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये टिकले, स्पर्धा परीक्षेमध्ये टिकले आणि त्यांना 2 ठिकाणीसुद्धा सिलेक्शन मिळालं. मग त्यांना चॉईस राहते की हे जॉईन करू की ते जॉईन करू. अशी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये यायला पाहिजे. त्यासाठी सांगतो की चांगली तयारी करून ठेवा. ठीक आहे. गायडन्स पाहिजे असेल, काही माहिती पाहिजे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे आपण बऱ्याचशा बाकीसुद्धा जाहिरातीबद्दल माहिती देणारच आहे MSCB सोबतच. ठीक आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि 2026 तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं जावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि राहील पुढे. त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळेलच 2026मध्ये. माझ्याकडून तरी माझे प्रयत्न हेच राहतील. बाकी तुमचे प्रयत्न तुमच्या हातामध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.
पुढे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वॅकन्सीबद्दल आणि जे काही वॅकन्सी आता आलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा रिझल्टपर्यंत तुम्हाला माहिती मिळतच राहील. धन्यवाद मित्रांनो.